नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक्स 1 टॉपिक सेट एपिसोड नंबर 2 मध्ये आपल्या 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. सेटच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण सेट्सचे हे जे चॅप्टर आहे हे पूर्णपणे ऑनलाईन घेणार आहोत आणि त्या ऑनलाईनचा एपिसोड नंबर 1 ऑलरेडी आपण प्रकाशित केलेला आहे यूट्यूबवर. आता त्याचा हा दुसरा एपिसोड आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एपिसोड क्रमांक 1 पाहिला नसेल तर एपिसोड क्रमांक 1 त्यांनी पाहून घ्यावा, म्हणजे एपिसोड 2 आणि एपिसोड 3 असे त्यांना सलग सेटच्या बाबतीमधल्या गोष्टी माहिती होतील. एपिसोड 1 मध्ये आपण कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट याच्याबद्दल माहिती पाहिली होती. आता एपिसोड नंबर 2 मध्ये आपण सबसेट याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला तर आपण सुरू करूया सेटचा एपिसोड क्रमांक 2, दॅट इज द सबसेट. आता सबसेट ही संकल्पना आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपण वेन चित्राच्या द्वारे ही आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो की वेन डायग्राम मध्ये रेक्टँगल मध्ये यू हा एक सेट दाखवलाय मी आणि त्याच्या आतमध्ये एक ए सेट आहे. देन आय कॅन से ए इज अ सबसेट ऑफ यू. तर सबसेटचं डेफिनेशन काय आहे की सबसेट लिहित असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की देअर शुड बी ॲटलिस्ट 2 सेट, 2 सेट आपल्याला असले पाहिजेत. मग आता ए जो सेट आहे याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया की सपोज देअर आर एलिमेंट कॉल 1 2 3 4 असे 4 एलिमेंट दिलेत आणि यू हा एक युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 आणि 7 असे एलिमेंट्स दिलेले आहेत. तर व्हॉट इज द क्रायटेरिया अँड व्हॉट आर द कंडिशन दॅट की तो सबसेट आहे का नाही. तर त्यात पहिला अट अशी आहे की ज्याला आपण सबसेट बोलणार आहोत तो त्यातले एलिमेंटची संख्या कमी असली पाहिजे आणि ज्याचा तो असणार आहे त्याचे एलिमेंट जास्त असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल किंवा त्याच्या एवढे असले पाहिजेत. तर ए सेट मध्ये 1 2 3 4 4 एलिमेंट आहेत. तर यू सेट मध्ये 4 पेक्षा जास्त एलिमेंट आहेत. So here I can come to some conclusion or logic that A is a subset of U or not. तर A चे सगळेच्या सगळे एलिमेंट, all the element of X, all the element of set A are belonging to, तर जे A चे जे सगळे एलिमेंट आहेत ते सगळेच्या सगळे U मध्ये आहेत. So all the elements of set A belong to the all the elements of set U. म्हणजे याचं जर आपण डायग्राम काढलं तर इथे 1 2 3 4 हे सेट ए मध्ये आहे आणि युनिव्हर्सल मध्ये घेतलं तर 5 6 आणि 7. सो युनिव्हर्सल सेट चे आतमध्ये हा सेट ए आहे. ए चे सगळे एलिमेंट त्या यू मध्ये आहेत. सो देन वी कॅन से सेट ए इज अ सबसेट ऑफ यू. ही सबसेटची असलेली कन्सेप्ट आहे. आता आपण टेक्स्टबुक मधल्या काही सम्स कडे जाऊया की ज्यामध्ये आपल्याला सबसेटचं डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. सबसेट एक्झाम्पल नंबर 1. एक्झामला आपल्याला असा क्वेश्चन येईल की ए इज अ सेट 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट आहे आणि बी मध्ये 2 4 6 8 हे एलिमेंट आहेत. सो देन हियर ए हा बी चा सबसेट आहे की बी हा ए चा सबसेट आहे हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर आता जसं मी तुम्हाला सांगितले की जेव्हा तुम्हाला सबसेट लिहायचा आहे तर जो तुम्ही लेफ्टला लिहिणार आहात दॅट इज ॲट द लेफ्ट प्लेस इट शुड हॅव अ लेस एलिमेंट. काय पाहिजे? लेस एलिमेंट पाहिजे. आणि जो राईटला लिहिणार आहात तर तिथे मोर ऑर इक्वल एलिमेंट पाहिजेत. मोर एलिमेंट सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी राईटला काय पाहिजेत? मोर एलिमेंट. आणि लेसचे सगळे एलिमेंट मोर मध्ये असले पाहिजेत. इथे बघितलं आपल्या लक्षात येईल की बी मध्ये 1 2 3 4 4च एलिमेंट आहेत आणि ए मध्ये सगळ्यात जास्त आहेत. मग आता लेफ्टला आपण काय लिहिणार आहोत? ज्याच्यामध्ये एलिमेंट कमी आहेत. सो एलिमेंट कमी आहेत तो लेफ्टला लिहिला आणि ज्याच्यात जास्त आहेत तो कुठे लिहिणार आपण? राईटला. आता तो सबसेट आहे का नाही हे बघण्यासाठी
आपल्याला पहिलं हे लिहून घेतल्यानंतर चेक काय करायचं आहे, आयदर द ऑल द एलिमेंट्स ऑफ बी आर प्रेझेंट इन ए. बी चे सगळे एलिमेंट बघा ए मध्ये आहेत का, जसं 2 इथे आहे, इथे 4 आहे, या ठिकाणी आपल्याला 6 दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा 8 दिलेला आहे. सो आता इथे काय लक्षात येते की बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट हे ए मध्ये आहेत. सो बी इज अ सेट ऑफ ए इज द करेक्ट आन्सर. आता मी तो ए इज अ सेट ऑफ बी लिहू शकत नाही किंवा तो चुकीचा होईल, कारण की ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये नाहीये. So what is the definition of set? When the element of a set is belong to all the element of that set, then we can say it is a subset. मग आता याचं सोल्युशन जे आहे, what is that? The B is a subset of A. हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आता जो पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ ए. तर ए चे कोणकोणते पॉसिबल सबसेट असतील. तर नॉर्मली आता आपण पाहिलं की ज्याचा सबसेट आपल्याला बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये लेस एलिमेंट असले पाहिजेत. तर मी आता या सेटचं आपण वेगवेगळे पार्ट्स करूया आणि त्यामध्ये आपल्याला काय काय पॉसिबल लिहिता येईल ते पाहूया. सो इथे सेट ए आहे, मी आता एक सेट बी घेतला ज्याच्यामध्ये मी घेणार आहे याच्यापेक्षा कमी एलिमेंट पण ह्याच्यातलेच घेणार आहे. तर मी घेतला 1, 4 आणि 7 हा एक बी सेट घेतला. मी आणखीन एक एलिमेंट घेतला याच्यातले, आता मी 1, 4 आणि 7 युटिलाइज केलेत, म्हणजे नेक्स्ट एलिमेंट माझ्याकडे काय राहिले 3, 8. आणि परत एकदा मी डी एक एलिमेंट सेट घेतलाय. तर असं नाही आहे की रिपीट केले नाही पाहिजे, पण त्याच सेट मध्ये रिपीट नाही झाले पाहिजे. मग आता मग पुढलं गेलं मी 1, 4 आणि 8. सो हा घेतला 1, 4 आणि 8. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मला ई मध्ये फक्त एकच एलिमेंट घ्यायचं, सो आय कॅन टेक ई ॲज अ 1. मला वाटलं पुढे एफ मध्ये मला आणखीन एलिमेंट घ्यायचे, समजा 7 आणि 8 अशी मी सगळ्यांची लिस्ट बनवली या सगळ्यांची यातल्या एलिमेंट मधली. तर मला बघा 1 बी सेट, सी सेट, डी सेट नंबर 3, ई सेट नंबर 4 आणि एफ सेट नंबर 5. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ना, आय कॅन सी की याच्यामध्ये मला जसं मी सांगितलं की लेफ्ट ला लेस एलिमेंट पाहिजेत, ओके, आणि राईट ला तुमच्याकडे मोर एलिमेंट पाहिजेत, म्हणजे जास्त किंवा इक्वल, आणि लेफ्टचे सगळेचे सगळे एलिमेंट राईटला आले पाहिजे. सो आता मी इथे बी इज अ सबसेट ऑफ काय लिहिला ए. सो आय कॅन सी बी चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. त्याच्यानंतर सी इज अ सबसेट ऑफ ए. त्यानंतर डी इज अ सबसेट ऑफ ए. Even I can write E is a subset of A and F is a subset of A. तर या वरून आपल्याला अशी अनेक उदाहरणं तयार करता येईल. ऑल पॉसिबल आपल्याला मार्काला अनुसरून एक किंवा दोन उदाहरणं लिहायची आहेत. अशी आपण याच्यातली अनेक पॉसिबल सेट सबसेट आपण त्याचे लिहू शकतो, एक एलिमेंट, दोन एलिमेंट, 3 एलिमेंटच्या साह्याने. आता आपल्याला सेट आणि सबसेट यामधला सबसेटचा पार्ट आपण पाहिला आणि आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला टेक्स्चुअल क्वेश्चन नंबर 1 पाहायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की सेट ए मध्ये ए बी सी डी ई असे 5 एलिमेंट आहेत. बी या सेट मध्ये सी डी ई आणि एफ असे 4 एलिमेंट आहेत. आणि सी या सेट मध्ये बी आणि डी असे 2 एलिमेंट आहेत. आणि डी या सेट मध्ये ए आणि ई असे 2 एलिमेंट आहेत. आणि आपल्याला सांगितले की या क्वेश्चनला ऑब्झर्व करून विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आता हे जे चिन्ह इथे आपल्याला दिसत आहे, दिस इज अ सिम्बॉल ऑफ कॉल्ड सबसेट. आणि आता आपल्याला सांगायचं आहे की सी इज अ सबसेट ऑफ बी, ए इज अ सबसेट ऑफ डी. तर आपण एक एक उदाहरण घेऊया की विच इज द ट्रू अँड विच इज द फॉल्स. तर आपण आता पहिलं उदाहरण घेतोय. नाउ आय एम गोइंग टू व्हेरीफाय दॅट सी इज अ सबसेट ऑफ बी ऑर नॉट. तर आता सबसेट साठी मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली, जो लेफ्टला आहे हा दिस इज व्हॉट वी कॉल लेफ्ट, आणि हा कुठे आहे आपल्याकडे असलेल्या राईटला. लेफ्टला लेस एलिमेंट पाहिजेत, राईटला
मोर एलिमेंट्स पाहिजेत, म्हणजे इथे कमी आणि इथे जास्त समान असतील तरी चालू शकतात आहे, पण लेस आणि मोर आणि दुसरा घटक लेसचे सगळेच्या सगळे एलिमेंट मोर मध्ये असले पाहिजेत. तर आपण चेक करूया. तर आता सी सेट हा बी चा सबसेट आहे का? तर सी मध्ये आपल्याला दिलेत एलिमेंट्स आर बी अँड डी, आणि बी जो सेट आहे त्याच्यामध्ये आहे सी डी ई आणि एफ. सो आता आपल्याला या रूलला फॉलो करूया आपण, की ज्याच्यात कमी आहे तो लेफ्टला लिहायचा आहे, ज्याच्यात जास्त आहे तो राईटला लिहायचा आहे. सो सी मध्ये दोन एलिमेंट आहे म्हणजे कमी आहे, सो आय राईट ऑन द लेफ्ट, आणि बी मध्ये जास्त आहे म्हणून मी त्याला काय लिहिले राईट. सो माय फर्स्ट कंडिशन व्हेरीफाईड, दॅट लेफ्टला लेस राईटला मोर. दुसरी कंडिशन आहे की सी चे सगळेच्या सगळे एलिमेंट बी मध्ये असले, ऑल द एलिमेंट ऑफ सी शुड बी प्रेझेंट इन द बी. आता या सी मध्ये बी आहे, सो बी जो एलिमेंट आहे तो हा या बी सेट मध्ये नाही. डी हा जो एलिमेंट आहे तो या ठिकाणी आहे, म्हणजे ऑल द एलिमेंट सेट सी मधले सगळेच्या सगळे म्हणजे बी एलिमेंट याच्यामध्ये नाही, कोणत्या सेट बी मध्ये नाहीये. देअरफॉर वी can't say it is a sub. So this is C is not a subset of B. Therefore, the answer of the first question, it is a false. C is not a subset of B, where it is written as C is a subset of B. असं त्याने इथे सांगितलेलं आहे. तर त्या पहिल्या उत्तर क्वेश्चनचा आन्सर ते फॉल्स आहे, ते सबसेटचं एक्झाम्पल होऊ शकत नाही. आता पुन्हा दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिले, वेदर ए इज अ सबसेट ऑफ डी ऑर नॉट. अगेन मी आता सेट ए लिहिणार आहे. सो नाल गो टू द सोल्युशन ऑफ सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनच्या आपण आता सोल्युशन कडे येतोय आणि आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे इट इज ट्रू ऑर फॉल्स. सेट ए कडे आलो मी. सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी आणि ई, आणि डी जो सेट आहे त्याच्यामध्ये एलिमेंट आहे ए आणि ई. आणि आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की ए हा डी चा सबसेट आहे का, हे आपण काय करणार आहोत, व्हेरीफाय करणार आहोत. आता हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर आपल्याला सांगितलं की जो लेफ्टला आहे त्याच्यात लेस आणि जो राईटला आहे त्याच्यात काय पाहिजे, मोर एलिमेंट. तर पहिला आपण चेक करूया. लेफ्टला त्यांनी ए सांगितलंय तर इथे उलट आहे पहा, ए चे सगळे एलिमेंट. सो ए मध्ये मोर एलिमेंट्स आहेत, ओके, आणि डी मध्ये काय आहेत, लेस एलिमेंट आहेत. सो ए इज नॉट, सो ए चे एलिमेंट्स काय आहेत, ए इज ऑल्सो देअर फॉलोड बाय ई इज ऑल्सो देअर. सो ए चे एलिमेंट्स हे आपल्याला कशामध्ये दिसत आहेत. सो ए कंटेन ए, इवन डी ऑल्सो कंटेन ए. ए आणि डी मध्ये दोन्हीकडे आपल्याला जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी. मग आता आपण जर बघितलं ए इज अ सबसेट ऑफ डी आहे, तर ए मध्ये लेस पाहिजेत पण ए मध्ये आपल्याला 4 आहेत. सो ए मध्ये मोर आहे आणि डी मध्ये काय आहे, लेस आहे. ऍक्च्युली ए मध्ये काय पाहिजे, लेस, आणि डी मध्ये काय पाहिजे, मोर, जे ते उलट आहे. देअरफॉर दिस इज ऑल्सो फॉल्स, दॅट ए इज नॉट अ सबसेट ऑफ डी. तर हे एलिमेंट्स जरा विद्यार्थ्याने काळजीपूर्वक बघायचे आहेत की तो सेट आहे का नाही, किंवा ते लिहित असताना काही कंडिशन सांगितलेले आहेत त्या सगळ्या कंडिशन आपल्याला फुलफिल करायच्या आहेत. आता आपण तिसऱ्याकडे येऊया. डी इज अ सबसेट ऑफ बी आहे का, इधर द डी इज अ सबसेट ऑफ बी. मग आता आपण सोल्युशन नंबर 3 कडे येतोय की डी इज अ सबसेट. डी सेटचे आपण एलिमेंट्स लिहूया. डी सेट मध्ये एलिमेंट आहे एलिमेंट ए आणि एलिमेंट ई, आणि बी जो सेट आहे त्याच्यामध्ये एलिमेंट आहे सी, डी, ई आणि एफ. मग आता आपण जसं सांगितलंय की डी इज अ सबसेट ऑफ बी ऑर नॉट, हे मला व्हेरीफाय करायचं आहे ट्रू ऑर नॉट. तर आपल्याला काय सांगितले की डी मध्ये लेस एलिमेंट पाहिजेत आणि बी मध्ये काय पाहिजेत, मोर एलिमेंट पाहिजेत. सो वी कॅन सी डी मध्ये लेस एलिमेंट आहेत, इट इज ओके. बी मध्ये मोर एलिमेंट आहे, दिस इज ऑल्सो ओके. सो फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय, पहिली कंडिशन बरोबर आहे. आता दुसरी कंडिशन काय आहे
की जे लेस, ज्या सेटमध्ये कमी एलिमेंट आहे ते सगळे दुसऱ्या सेटमध्ये असले पाहिजेत. सो इथे ए इज अन एलिमेंट जो डी मध्ये आहे तो बी मध्ये नाही आहे. ई इज द एलिमेंट विच इज प्रेझेंट इन द डी बट ना इथे इथे तो ई प्रेझेंट आहे. सो ई इज प्रेझेंट इन बोथ द सेट बट ए इज नॉट प्रेझेंट. सो वन ऑफ द एलिमेंट सगळेच्या सगळे म्हणजे दोन पैकी फक्त एकच एलिमेंट हा डी चा बी मध्ये आहे. Therefore, it doesn't satisfy the condition. D is a subset of B, which is not a correct, and therefore this statement is also false. So, statement 1, statement 2, statement 3, all are the example of false. तर आपण आता चौथ्याकडे येऊया. तिसरे जर फॉल्स आहे तर चौथा पण फॉल्स आहे का सगळेच्या सगळे फॉल्स आहेत. तर आपण आता 4th नंबरच्या क्वेश्चन कडे येऊया. आता अगेन आपल्याला चेक करायला सांगितलंय की डी इज अ सबसेट ऑफ ए. हे स्टेटमेंट व्हेरीफाय करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की ट्रू ऑर फॉल्स आहे. तर आपण डी चे आपण एलिमेंट्स घेऊया लिहून. ते डी मध्ये एलिमेंट्स आहेत ए आणि ई. ओके, अँड देन ए मध्ये आपल्याकडे एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी अँड ई. आता आपल्या रूल प्रमाणे सांगितले की जर मला व्हेरीफाय करायचं असेल डी इज अ सबसेट ऑफ ए आहे का नाही तर डी सेट मध्ये लेस एलिमेंट पाहिजेत, ए सेट मध्ये मोर एलिमेंट पाहिजे. सो आय कॅन सी हियर डी मध्ये लेस म्हणजे 2 आहेत आणि ए मध्ये मोर आहेत. सो द कंडिशन 1 सॅटिस्फाय. दुसरं, डी चे जेवढे एलिमेंट्स आहेत ते सगळे ए मध्ये असायला पाहिजे. ए डी मध्ये ए आहे, ए मध्ये ए आहे, condition satisfy. Then E and E is also present. So all the elements of the set A, D is present in the set A. So D is a subset of A. Is both the condition is satisfied. Therefore, this statement is true. So like this we can verify for the question number 5 and question number 6. So या प्रकारचे आपल्याला क्वेश्चन आले तर सबसेटचं डेफिनेशन हे आपले व्यवस्थित लक्षात असेल किंवा आपल्याला समजत असेल किंवा समजलेलं असेल तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरं सहज लिहिता येतात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 आपल्याला समजून घ्यायचा असेल तर याची थोडक्यात जरा वेन डायग्राम आपण समजून घेऊया की U इज अ युनिव्हर्सल सेट असेल and A is the given set असेल. So this region what we called as a complement of a set. या पार्टला आपण म्हणतो complement of a set. म्हणजे त्या सेट मध्ये नसलेला, it does not belong to that original set but it should belong to the universal set, and whenever there is a complement of set is there always exists a universal set. So let the question is that की ज्या वेळेला आपल्याला कॉम्प्लिमेंट विचारला जाईल ऑफ अ सेट देअर मस्ट बी युनिव्हर्सल सेट एक्झिस्ट असतो. सो कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट शिवाय इनकम्प्लीट आहे तर तो युनिव्हर्सल सेट तिथे प्रेझेंट असणार आहे. आता क्वेश्चन आपल्याला असं विचारलं, लेट ऑल द स्टुडंट इन द क्लास इज अ युनिव्हर्सल सेट. मग आता आपण याला डायग्रामॅटिकल फॉर्म मध्ये घेऊया. सो लेट इट बी, दिस इज अ स्टुडंट इन द क्लास डिनोटेड बाय यू. Then let A the student who had secured 50% mark or more marks. तर मी इथे सेट A घेतलेला आहे आणि इथे मी आता सांगतोय की दिस इज द स्टुडंट. हा A क्लास आहे, त्या A सेट मध्ये अशा प्रकारचे स्टुडंट आहे who got 50% or more marks in maths. आता वर्गात 2 प्रकारचे स्टुडंट असणार आहे. जर 50% आणि मोर असणार आहे तर उरलेल्या लोकांना 50% आणि काय असणार आहे लेस असणार आहे असे असू शकतो. सो दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. मग आता मला जर प्रश्न विचारला तर मी तो कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट कसा लिहिणार. लेट सेट ए इज इक्वल टू स्टुडंट हु सेक्युर्ड 50% और मोर मार्क्स. हा माझा सेट ए असेल तर ए कॉम्प्लिमेंट हा त्याच्या उलटा असेल म्हणजे 50% अँड मोर आहे. सो नेक्स्ट विल बी स्टुडंट हु गॉट 50%
and less. So this is A complement. हा त्याचा A complement येईल. अशा पद्धतीने त्याचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. 1.3 च्या ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 1.4 सॉरी 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्याला आपण डी मॉर्गन थिअरम पण असं म्हणतो, की जर मला एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि एन ऑफ बी जर दिलेलं असेल तर ते क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता जर सेटचे एलिमेंट्स आपल्याला माहिती असतील तर आपल्याला उरलेले एलिमेंट्स देखील काढता येतात. सो ह्या क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे की n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. हे पहिलं सूत्र आहे. याला अनुसरून दुसरं सूत्र आपल्याला लिहिता येतं n of A intersection B is equal to n of A plus n of B minus n of A union B. सो जर मला युनियन काढायचं असेल तर इंटरसेक्शन मायनस करायचं आहे आणि इंटरसेक्शन काढायचं असेल तर युनियन मायनस करायचं आहे. ए आणि बी हे एलिमेंट्स आहे तसेच राहतात. सो दीज आर द टू फॉर्म्युला वी हॅव. ऍक्च्युली तो फॉर्म्युला एकच आहे, त्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. सो आता आपल्याला हा जो क्वेश्चन आहे की त्याने सांगितले की एन ऑफ ए इज इक्वल टू 15. आता एन ऑफ ए च्या खाली काय लिहिले मी 15. मी दोन्ही पद्धतीने दाखवतो की दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये आन्सर सेमच येणार आहे. एन ऑफ ए इक्वल टू 15. एन ऑफ बी मला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे, सो मी तो तसाच ठेवणार आहे. आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू आपल्याला 7 दिली आहे आणि एन ऑफ ए युनियन बी ही 29 दिलेली आहे. आणि मला विचारलं एन ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे. सो दिस इज 29 इज इक्वल टू, आता 15 मधून आपण 7 काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. सो 15 मायनस 7 इथे आले 8 प्लस एन ऑफ बी. सो आता हा एन ऑफ बी 29 मधून 8 मायनस केले तो I can get n of b and therefore n of b is equal to 29 minus 8, that is we get as a 21. म्हणजे n of b ची व्हॅल्यू मला किती आली 21. आता हे मी सूत्र वापरलं तर हे वेगळं आहे का, तर तेच सूत्र आहे पण ह्याच्यात पण व्हॅल्यू भरली तर आपल्याला तेच आन्सर येणार. तर परत त्याला व्हेरीफाय करूया आपण. n of a इंटरसेक्शन b इक्वल टू 7 आहे, n of a इज इक्वल टू 15 आहे, n of b मला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि n of a युनियन b इज व्हॉट 29. आता यामध्ये आपण हा 29 इथे पाठवला तर तो 7 प्लस 29 इज इक्वल टू 15 प्लस n of b होईल आणि या दोघांची ॲडिशन केली तर इट इज गोइंग टू बी 36 इज इक्वल टू 15 प्लस n of b येईल आणि या 36 मधून 15 ला आपण सबट्रॅक्ट केला तर n of b चा आपल्याला इथे कॅल्क्युलेशन येईल and that n of b is equal to 21. सो तुम्ही या मेथडने सॉल्व करा, आयदर या मेथडने सॉल्व करा, हा फॉर्म्युला युटिलाइज करा किंवा हा फॉर्म्युला युटिलाइज करा, इट्स अ वन अँड सेम. तर या पद्धतीने आपल्याला हे सम सॉल्व करता येतं. अशाच प्रकारे आपल्याला 1.2 आणि 1.3 मधले सम सॉल्व करता येतील. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आपल्याला एपिसोड नंबर 2 पाहिल्याबद्दल. एपिसोड 1 पाहिला नसेल तर नक्की पहा आणि याच्या नंतरचा जो पुढचा भाग आहे त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स आणि सेटच्या संदर्भातले ते एपिसोड 3 आणि एपिसोड 4 मध्ये आहे. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की हे एपिसोड 3 आणि एपिसोड 4 पण पाहावेत आणि आपल्या बरोबर आपल्या इतर मित्रांनाही हे YouTube वरची लिंक पाठवावी. धन्यवाद.